नमस्कार, मी शिवम बोरकर. बोरकर गुरुजी या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची अल्जेब्रा पार्ट फर्स्ट मधील सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर असणारच आहे. बट याच्या व्यतिरिक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवर क्वेश्चन विचारल्या जातात. तर बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय-काय बघायचं आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे, की कोणत्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. म्हणजे काय आपल्याला बघायचंय डिफाइन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय त्याचा स्टँडर्ड फॉर्म. कोणत्या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं सेकंड जो आहे की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला बघायचंय की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतात. त्याच्यानंतर मेथड टू फाइंड रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड मध्ये आपल्याला बघायचंय की वेगवेगळ्या मेथडनं काय करता येतात, रूट फाइंड करता येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 मेथड बघायचे आहेत. पहिली मेथड आहे आपली फॅक्टोरायझेशन मेथड. त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे आपली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. त्याच्यानंतर थर्ड नंबरला आहे आपलं फॉर्म्युला मेथड. तर बघा या 3 मेथडने आपल्याला काय फाइंड करता येतात, तर रूट फाइंड करता येतात. फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. त्याच्यानंतर आपल्याला फोर्थ मध्ये बघायचे की नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, की कोणत्याही रूट्सचं जे नेचर आहे ते बघायचं आपल्याला काय असते. त्याच्यानंतर टू फॉर्म टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय रूट्स. ज्यावेळेस आपल्याला 2 रूट्स दिलेले असतील, त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने तयार होणार ते आपल्याला बघायचंय. आणि त्याच्यानंतर 6 जो आपला लास्ट पार्ट असणार आहे, तो असणार आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्याच्यात आपल्याला काय वर्डवर बेसिस प्रॉब्लेम विचारल्या जातात. तर बघा या जे 6 टॉपिक आहेत आपल्याला ते या चॅप्टरमध्ये काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. तर आज आपल्याला बघायचं आहे आपला फर्स्ट पार्ट, की ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे डिफाइन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड बघायचे आपल्याला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यावर आधारित आपली प्रॅक्टिस सेट 1.1 आधारित आहे. तर बघा या लेक्चरला आपण करूया सुरुवात. तर बघा की कोणत्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. त्याआधी बघा क्वाड्रॅटिक नेमकं म्हणजे काय? तर आपण 9th क्लासमध्ये शिकला असाल, तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की पॉलिनोमियल, की पॉलिनोमियल सुरुवातीला कशाला म्हणतात? तर या ठिकाणी बघा एनी अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच index of all variable is whole number, then it is called polynomial. तर बघा आपल्याला सुरुवातीला बघायचं की क्वाड्रॅटिक कशाला नेमकं म्हणतात. त्याआधी आपल्याला बघावं लागेल पॉलिनॉमियल कशाला म्हणतात. तर पॉलिनॉमियल कशाला म्हणतात बघा, एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेतलं आपण 5x² + 3x + 2. तर आपल्याला काय म्हणते की पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं, ज्यावेळेस प्रत्येक जे व्हेरिएबल, या ठिकाणी व्हेरिएबल काय आहे, एक्स व्हेरिएबल आहे. याची या ठिकाणी बघा इंडेक्स किती आहे, 2 आहे. या ठिकाणी काही नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. जर हे इंडेक्स होल नंबर असतील म्हणजे कोणते 0, 1, 2 अप टू इन्फिनिटी पर्यंत, त्यावेळेस त्या एक्सप्रेशनला काय म्हणायचं, पॉलिनॉमियल म्हणायचं. अदरवाईज जर या नंबरच्या व्यतिरिक्त इंडेक्स असतील तर त्याला पॉलिनॉमियल म्हणायचं नाही. जसं या ठिकाणी जर आपल्याला दिलं √y + 5 = 0, तर या ठिकाणी बघा इंडेक्स स्क्वेअर रूट म्हणल्याच्या नंतर आपण काय लिहू शकतो, हाफ + 5 = 0 आणि हाफ काय आहे, होल नंबर नाही, म्हणून या ठिकाणी याला पॉलिनॉमियल म्हणणार नाही. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर असते डिग्री. डिग्री काय असते, डिग्री असते हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन पॉलिनॉमियल इज कॉल्ड
त्यावेळेस त्याला काय म्हणतात, त्याची डिग्री. त्यावेळेस त्याला काय म्हणतात, त्याची डिग्री. या ठिकाणी बघा हायेस्ट इंडेक्स किती आहे 2. म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री या ठिकाणी किती येणार डिग्री, तर या ठिकाणी येणार 2. तर बघा या ठिकाणी काय सोपं आहे, एकच व्हेरिएबल वापरलं त्यावेळेस आपल्याला काय पाहायचं, फक्त हायेस्ट इंडेक्स काय आहे. ज्यावेळेस जर आपल्याला जास्त व्हेरिएबल दिले, जसं की 3x² प्लस 5x³ प्लस 9xy, तर या ठिकाणी बघा या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढतात. यावेळेस बघा की आपण व्हेरिएबल किती यूज केले, 2 व्हेरिएबल केले. कोणते व्हेरिएबल, एक्स आणि वाय. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी इंडेक्स येणार 2. या ठिकाणी इंडेक्स काय येणार या टर्मचा 2. या ठिकाणी बघा आता ज्यावेळेस 2 व्हेरिएबल असतील त्यावेळेस त्यांच्या इंडेक्सची काय करायची, ॲडिशन. तर या ठिकाणी बघा वायची जो इंडेक्स आहे काय नाही म्हणजे किती 1 आहे. या ठिकाणी बघा याची ॲडिशन किती येणार, 3 + 1 किती येणार 4. आणि या ठिकाणी बघा 1 + 1 किती होणार 2. म्हणून या ठिकाणी या पॉलिनॉमियलची जी डिग्री आहे ही किती येणार, डिग्री येणार 4. तर काय केलेलं आहे, या पॉलिनॉमियलचे बघा टाइप पडलेले आहेत. या ठिकाणी बघा पॉलिनॉमियलमध्ये 1 व्हेरिएबल यूज करू शकतो, 2 व्हेरिएबल यूज करू शकतो, 3 व्हेरिएबल यूज करू शकतो. तर आपल्याला बघायचं की पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 1 व्हेरिएबल आणि त्यांचे इंडेक्स कोणते तरी होल नंबर असणार, त्याला म्हणणार आपण पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल. तर या पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबलचे टाइप बघा काय आहेत, इन 1 व्हेरिएबल. तर बघा टाइप बघायचे आहेत कशावरून, सुरुवातीला आपल्याला बघायचे आहेत की नंबर ऑफ टर्म्स वरून त्याचे जे टाइप पडलेले आहेत, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स. तर ज्यावेळेस एखाद्या पॉलिनॉमियलमध्ये एकच टर्म असेल त्यावेळेस त्याला म्हणतात मोनोमियल. त्याला म्हणतात मोनोमियल. जसं 5x⁻10. तर या ठिकाणी बघा एकच टर्म आहे. तर यामध्ये ज्यावेळेस मोनोमियल म्हणलं त्यावेळेस आपल्याला डिग्रीचं काही घेणं देणं नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, एक टर्म पाहिजे. त्याच्यानंतर बघा एक 7 घेतला, तर 7ला जेवढे पण नंबर आहेत त्याला काय म्हणतात, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. काय म्हणतात त्याला, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर बघा y⁻100. या ठिकाणी एकच व्हेरिएबल यूज केलं आपण, y. या ठिकाणी एक्स व्हेरिएबल यूज केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस 2 टर्म असतील त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, बायनोमियल. बायनोमियल ज्याच्यामध्ये बघा 3x² + 5. या ठिकाणी बघा 2 टर्म आहेत. त्याच्यानंतर 9x⁻100 + 30x². या ठिकाणी बघा 2 टर्म आहे. फर्स्ट टर्म ही झाली, सेकंड टर्म, म्हणून त्याला म्हणतात बायनोमियल. त्याच्यानंतर जर 3 टर्म असतील, 3 टर्म असतील तर त्याला म्हणतात ट्रायनोमियल. ज्याच्यामध्ये काय असणार, 3 टर्म असणार. जसं 5x² + 9x + 3 किंवा x⁻100 + 5x² - 3x³. या ठिकाणी बघा 3 टर्म आहेत. तर आपल्याला यामध्ये काय आहे, ज्यावेळेस बेसेस कशावर असतील, नंबर ऑफ टर्म्सवर, त्यावेळेस डिग्रीचं काहीही घेणं देणं नाही. आता आपल्याला बघायचं की पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला बघायचे ती कशाच्या आधारावर टाइप्स बघायचे, त्यांच्या डिग्रीच्या आधारावर आपल्याला टाइप बघायचे आहेत. मग या ठिकाणी बघा पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल ऑन द बेसिस ऑफ देअर डिग्री. त्यांच्या डिग्रीच्या आधारावर आपल्याला काय बघायचे, तर टाइप्स बघायचे. ज्या वेळेस एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 राहत असेल त्यावेळेस समजून चालायचं त्या पॉलिनॉमियलला काय म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल. काय म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल. तर बघा या ठिकाणी आपण जर घेतलं 5x + 3, या ठिकाणी बघा 2 टर्म जरी असतील पण त्या व्हेरिएबलची हायेस्ट जो आहे डिग्री, तर ती किती येणार आहे 1. म्हणून याला काय म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल. अजून एक जर एक एक्झाम्पल घेतलं, जर आपण y व्हेरिएबल वापरलं तर त्या ठिकाणी बघा 3y + 9. जर z व्हेरिएबल वापरलं तर काय येऊ शकते 6z, कारण की त्यांची जी हायेस्ट इंडेक्स आहे तो किती 1 आहे. म्हणून याला काय म्हणतात, लिनियर पॉलिनॉमियल. याचा जनरल फॉर्म या पद्धतीने असू शकते. जर आपण x व्हेरिएबल वापरलं तर ax + b, वेअर a आणि बी कोणते नंबर आहेत, रिअल नंबर आहे. कोणतेही रिअल नंबर आपण काय करू शकतो, पुट करू शकतो. त्याच्यानंतर बघा की ज्या वेळेस त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती येत असेल, 2 येत असेल, तर त्या पॉलिनॉमियलला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. काय म्हणतात त्याला, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. जो आपला शब्द आहे बघा सेकंड चॅप्टरचा, काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक क्वाड्रॅटिक का म्हणतात, तर आता तुम्हाला कळालं असेल क्वाड्रॅटिक का म्हणतात, कारण की त्याच्यामध्ये त्या व्हेरिएबलची जी हायेस्ट इंडेक्स आहे ते किती असणार आहे, 2 असणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक.
या ठिकाणी बघा 3x स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा जो व्हेरिएबल x आहे त्याची हायेस्ट जी पॉवर आहे ती किती 2 आहे. या ठिकाणी बघा जर आपण y घेतलं 3y स्क्वेअर प्लस 5y प्लस 9, तर या ठिकाणी बघा हायेस्ट इंडेक्स किती आहे 2, म्हणून याला काय म्हणतात क्वाड्रॅटिक. तर याचा जनरल फॉर्म बघा काय आहे, याचा जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. तर या पॉलिनॉमियलला काय म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, ज्याच्यामध्ये आपण ए बी सी हे कोणते नंबर आहेत, रिअल नंबर आहेत. कोणते नंबर आहेत रिअल. आणि त्याच्यानंतर बघा जर डिग्री 1 असेल तर त्याला लिनियर म्हणतात, डिग्री 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणतात, आणि जर डिग्री 3 असेल तर त्याला म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. तर या ठिकाणी बघा 5x क्यूब, तर या ठिकाणी डिग्री किती आहे 3, म्हणून हे काय होईल क्युबिक पॉलिनॉमियल. 7x क्यूब प्लस 9x, या ठिकाणी बघा हायेस्ट इंडेक्स किती आहे 3, या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे 3, म्हणून याला काय म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. सिमिलरली याचा जनरल फॉर्म बघा काय, ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d. या ठिकाणी बघा या ठिकाणी a ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0, या ठिकाणी सुद्धा a ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0, या ठिकाणी सुद्धा a ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0, आणि a b c कोणते नंबर येतं, ए बी सी डी बिलॉंग्स टू रिअल नंबर. तर बघा आपल्याला चॅप्टरचं बघायची होती सुरुवात की क्वाड्रॅटिक कशाला म्हणतात. तर आपल्याला लक्षात आलं की क्वाड्रॅटिक म्हणजे काय, जर व्हेरिएबलची डिग्री हायेस्ट जी इंडेक्स आहे ते किती राहत असेल 2 राहत असेल, त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि इक्वेशन कधी म्हणणार, ज्या वेळेस आपण या इक्वेशनला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 करणार, त्यावेळेस त्या इक्वेशनला काय म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला बघायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात. तर आता जस्ट आपण बघितलं की क्वाड्रॅटिक म्हणजे काय, जर एखाद्या व्हेरिएबलची इंडेक्स हायेस्ट इंडेक्स किती राहत असेल 2 राहत असेल, तर त्या एक्सप्रेशनला आपण बघितलं की काय म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणणार, ज्या वेळेस आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वल्स टू काय करणार 0 लिहिणार, त्यावेळेस ते काय बनणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि त्यालाच आपल्याला बघायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात बघा, अँड इक्वेशन of the form ax square plus bx plus c equals to 0, where a, b and c are a real number and a is not equals to 0, then it is called quadratic equation in व्हेरिएबल x. तर बघा ते आपल्याला दिलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, जे पण इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये राहत असतील ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0, ए बी सी हे कोणते नंबर पाहिजेत रिअल नंबर पाहिजेत, आणि ए ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल्स टू 0, ते जेवढे पण इक्वेशन असतील त्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर या ठिकाणी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स घेतलं, सिमिलरली आपण वाय मध्ये देखील घेऊ शकतो. जर आपल्याला एक्स नाही आवडत तर आपण वाय मध्ये देखील घेऊ शकतो की ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं, एकच व्हेरिएबल आहे आणि कशामध्ये बनलं इन वाय व्हेरिएबल मध्ये. सिमिलरली आपण एम मध्ये पण बनवू शकतो, ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल्स टू 0. मग जेवढे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील ज्याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स किती असेल 2 असेल, तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं महत्वाचं म्हणजे असं की हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज किती पाहिजे 2 पाहिजे, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन काय विचारले जातील की आपल्याला काय काढायला लागतील एबीसीच्या व्हॅल्यू विचारतील. जसं या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघा याचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायला सांगितलं आणि आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू काढायला सांगितलं एबीसीच्या. आणि आपल्याला अजून क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतो की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते की कोणत्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतात. तर या ठिकाणी बघा आपण काही एक्झाम्पल बघू. तर या ठिकाणी जर आपण एक्झाम्पल घेतलं 5x स्क्वेअर प्लस 5 इक्वल्स टू 0, जर आपल्याला या ठिकाणी जर एबीसीच्या व्हॅल्यू विचारल्या तर आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये बघा काय लिहू शकतो की सुरुवातीला बघा 5x स्क्वेअर, या ठिकाणी x ची टर्म काय मिसिंग आहे म्हणून त्या ठिकाणी आपण काय लिहिणार 0x प्लस 5 इक्वल्स टू 0. आता बघा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. तर आपल्याला काय करावं लागेल कम्पेअर करावं लागेल, कम्पेअरिंग विथ कोणासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0.
तर या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 5. त्याच्यानंतर बघा बी ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 0 आणि सी ची व्हॅल्यू काय मिळणार 5. तर या पद्धतीने आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू काढता येतात ए बी सीच्या व्हॅल्यू काढता येतात जे आपल्याला कम्पेअर करावं लागेल या इक्वेशन सोबत. याला आपण स्टँडर्ड इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म देखील म्हणू शकतो. तर बघा या ठिकाणी अजून आपल्याला क्वेश्चन काय विचारला जातो की डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातील एल स्क्वेअर प्लस 5l प्लस 3 इक्वल्स टू 0. तर या इक्वेशन मध्ये बघा वन व्हेरिएबल आहे यल आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स बघा किती आहे 2, म्हणून याला काय म्हणू शकतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं तर या ठिकाणी बघा वन व्हेरिएबल आहे पी बट हायेस्ट इंडेक्स किती आहे 3, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. त्याच्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल m+3 आणि m+4. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला याला सॉल्व्ह करावं लागेल m इंटू m स्क्वेअर, त्याच्यानंतर 4m प्लस 3m मल्टिप्लिकेशन करत आहे आपण 4×3=12 इक्वल्स टू काय 0. m स्क्वेअर प्लस 7m प्लस 12 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा m व्हेरिएबल आहे एक व्हेरिएबल आहे आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स बघा किती आहे 2 आहे, म्हणून हे सुद्धा काय होते क्वाड्रॅटिक इक्वेशन होते. त्याच्यानंतर बघा आता आपण आपली जी ऍक्टिव्हिटी आहे ती करणार आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला दिलेलं आहे फर्स्ट कॉलम मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन, नंतर आपल्याला लिहायचं आहे त्याचा जनरल फॉर्म आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. तर या ठिकाणी बघा x² - 4. तर या ठिकाणी बघा x ची टर्म काय मिसिंग आहे, म्हणून या ठिकाणी बघा त्यांनी काय लिहिलं x² प्लस 0x - 4. तर या ठिकाणी बघा काही नाही म्हणजे किती 1. जर आपण याच्यासोबत कम्पेअर केलं ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 1, b ची व्हॅल्यू काय मिळणार 0 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -4. त्याच्यानंतर बघा हे स्टँडर्ड फॉर्म नाही तर आपल्याला RHS मधल्या जेवढ्या पण क्वांटिटी आहेत ते इकडच्या साईडने आणायला लागेल. तर काय होणार बघा y² हे +2y इकडच्या साईडने आल्याच्या नंतर काय होणार -2y, -7 इकडच्या साईडने आल्याच्या नंतर काय होणार +7 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा कम्पेअर केल्याच्या नंतर स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर जर केलं तर a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 1, बी ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -2 आणि सी ची व्हॅल्यू काय मिळणार 7. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म मिसिंग आहे. तर आपल्याला काय लिहायला लागेल बघा x² प्लस 2x प्लस 0 इक्वल्स टू काय 0. जर आपण कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 2 आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 0. त्याच्यानंतर बघा डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेले आहे. याच्यामध्ये एक व्हेरिएबल यूज केलेले आहे y आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 2, म्हणून हे काय होणार क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. तर बघा या ठिकाणी इन द इक्वेशन 9y² प्लस 5 इक्वल्स टू 0, y is only one variable and highest index of variable is 2, hence it is क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे काय होणार क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. तर या ठिकाणी बघा सिमिलरली आपल्याला याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. m व्हेरिएबल आहे बट याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 3 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. इन द इक्वेशन m³ - 5m² प्लस 4 इक्वल्स टू 0, m is only one variable and highest index is 3, hence it is not क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा याला आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल सॉल्व्ह करावं लागेल या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण काय केलं इथं मल्टिप्लिकेशन. तर या ठिकाणी बघा काय होणार l इंटू l l², l इंटू -5 -5l, 2 इंटू l 2l, 2 इंटू -5 किती होणार -10 इक्वल्स टू काय होणार 0. या ठिकाणी बघा l² -3l -5l प्लस 2l किती होणार -3l, -10 इक्वल्स टू काय होणार 0. तर या ठिकाणी बघा या इक्वेशन मध्ये यल इज ओनली वन व्हेरिएबल आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 2 आहे, म्हणून हे काय होणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. इन द इक्वेशन यल इज ओनली वन व्हेरिएबल अँड हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2, हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या पद्धतीने आपल्याला काय विचारलं जातात क्वेश्चन विचारल्या जातात. यानंतर आपल्याला बघायचे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याला आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा म्हणू शकतो. तर बघा कशाला म्हणायचं, जर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं
तर या ठिकाणी बघा एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल्स टू 0. हे या ठिकाणी काय घेतलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर आपण या ठिकाणी चेक केलं x इक्वल्स टू 3 आणि ही जर व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आपण पुट केली, जसं या ठिकाणी आपल्याला पुट करायचं, काय पुट करायचं x इक्वल्स टू 3. जर या ठिकाणी पुट केले तर काय होणार 3 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 प्लस 6 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा 3 चा स्क्वेअर 9 मायनस 5 इंटू 3 किती होणार -15 प्लस 6 9 प्लस 6 किती होणार 15 मायनस 15 इक्वल्स टू काय आलं 0. तर या ठिकाणी बघा ही व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर त्याने इक्वेशनला काय केलं सॅटिस्फाय केलं. आणि बघा या ठिकाणी जी तुमची आर्यची साईड होती आणि एलची साईड ही कशी आली इक्वल आली. असं देखील आपण काय करू शकतो म्हणू शकतो. जी पण व्हॅल्यू काय करेल त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल त्याला आपण म्हणणार रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या ठिकाणी बघा ही जी व्हॅल्यू झाली x इक्वल्स टू 3 ही झाली या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो सोल्युशन. मग या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन काय लिहिता येईल द व्हॅल्यूज which satisfy the quadratic equation ax square plus bx plus c equals to 0. याला आपण अजून काय म्हणू शकतो और the values for which both sides of quadratic equation are equal, then it is called काय म्हणतात त्याला रूट्स और सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा याच्यावर आधारित आहे आपली प्रॅक्टिस सेट 1.1 ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जाणार आहे की स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आणि आपल्याला काय एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचे की कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन होतात. त्याच्यानंतर की आपल्याला चेक करायला लावतील की कोणते रूट आहेत किंवा नाही. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल ह्या व्हॅल्यू पुट करावं लागतील आणि एलएचएस इक्वल्स टू आरएचएस येत असेल तर त्यावेळेस समजून झालं ते काय होणार रूट होणार. तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणीच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.